बर, आतापर्यंत जितकं झालंय सगळ्यांना कळलंय? कळलंय का? आज का बरं नाही येत? जास्त पनिशमेंट भेटली का सरांकडून आज? बर, काही क्वेश्चन्स विचारतो, थोडंसं रिवाइज करू आणि पुढच्या कन्सेप्ट स्टार्ट करू. आज ॲटम आणि त्याचे स्ट्रक्चर वगैरे आज संपून जाईल. मग नेक्स्ट लेक्चर पासून आपण केमिकल रिॲक्शन्स, टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन्स, त्यानंतर आपण ॲसिड बेसिस सॉल्ट्स वगैरे बघू. म्हणजे जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहे ते नेक्स्ट लेक्चर पासून स्टार्ट होईल. हे सगळं आतापर्यंत काय होतं, सगळं बेसिक कन्सेप्ट होतं. हां, रिव्हिजन. बर, आता मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचं इंडिव्हिज्युअली. ठीक आहे, चालेल. क्षितिज, फर्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी. मला सांग, व्हॉट इज कोलायडल सोल्युशन्स? काय? ओके, मिल्क टिंडल इफेक्ट शो करता. ओके, करेक्ट आहे का? ईश्वर, व्हॉट इज सस्पेन्शन सोल्युशन? Is not visible. Starting from, particles are suspended in a solution. If we keep stirring it, it will show Tyndall effect. If we stop stirring the solution, the particles which are suspended will deposited at the bottom of that vessel, and it will not show Tyndall effect. Clear? Okay. Then tell me, what is the difference between distillation and fractional distillation? Swayam. मध्ये 25 केल्विन पेक्षा जास्त असते आणि फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये 25 केल्विन पेक्षा. क्लिअर आहे सगळ्यांना? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये 25 केल्विन पेक्षा कमी डिफरन्स असतो बॉइलिंग पॉइंट्स मध्ये, आणि 25 केल्विन पेक्षा जास्त डिफरन्स असेल तर तो डिस्टिलेशन असेल. क्लिअर आहे? नेक्स्ट, ओंकार, which method should we use to separate two immiscible liquids? If I have two immiscible liquids, which method should I use to separate them? For example, oil and water. Oil and water. कोणती मेथड यूज केली पाहिजे सेपरेट करण्यासाठी? हा, आता तुम्ही सांगितलं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा यूज कशासाठी आहे? जर 25 केल्विन पेक्षा जर कमीचा डिफरन्स असेल बॉइलिंग पॉइंट्स मध्ये, आणि हे दोन मिसिबल लिक्विड साठी विचारले, इनमिसिबल लिक्विड जे एकमेकांमध्ये मिक्सच नाही होत, ऑइल अँड वॉटर, त्याच्यासाठी थोडी फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असणार आहे. तन्मय, काय आन्सर आहे? करेक्ट. काय आन्सर आहे? सेपरेटिंग फनेल. बघा ना, सेपरेटिंग फनेल विसरले का तुम्ही? आठवलं का? दोन लिक्विड्स आहे, खाली काय आहे? वॉटर, आणि त्याच्या सरफेसवर काय असतं? सो एकाला आपण काढून घेतो आणि दुसरं एक त्याच्यामध्येच राहतं. बर, मला सांगणार आहे ऋग्वेद, व्हॉट आर द युजेस ऑफ सेंट्रिफ्युगेशन? ऍप्लिकेशन्स काय? ब्लड अँड युरिन टेस्ट. अजून? हा, वॉशिंग मशीन्स मध्ये यूज होतं. सेकंड झालं. अजून काय? ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रावणी, क्रोमॅटोग्राफी. व्हॉट इज क्रोमॅटोग्राफी? अँड इट्स separating colors from dye, separating color from natural colors, separating pigments from natural colors, आणि अजून एक आहे ड्रग्स फ्रॉम ब्लड. क्लिअर आहे सगळ्यांना? क्रोमॅटोग्राफी.
कशी यूज होती, थिन लेअर क्रोमॅटोग्राफी वगैरे त्याचे टाइप्स आहे. बर, व्हॉट इज क्रिस्टलायझेशन? व्हॉट इज क्रिस्टलायझेशन एक्सप्लेन केलंय मी? नाही केलंय क्रिस्टलायझेशन, सुटलंय का? बरं ठीक आहे, पहिले क्रिस्टलायझेशन एक्सप्लेन करतो. बर, कोणाला इव्हॅपोरेशन अँड क्रिस्टलायझेशन मध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इव्हॅपोरेशन अँड तुम्हाला माहिती क्रिस्टलायझेशनच्या मेथडनी प्युअर क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये कोणता पण एलिमेंट किंवा जे पाहिजे मेटल ते भेटतं प्युअर क्रिस्टलच्या फॉर्म मध्ये. कसं भेटतं? प्युअर क्रिस्टल्स. बट एक्झॅक्टली क्रिस्टलायझेशन का बरं डिफरंट आहे इव्हॅपोरेशन मध्ये? आपल्याला माहिती इव्हॅपोरेशन मध्ये आपण काय करतो, वेपरायझेशन प्रोसेसमध्ये आपण बेसिकली हीट करतो आणि काय फोर्स करतो की जे व्होलाटाईल कंपोनेंट्स असेल ते वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होईल आणि जे खाली एक तुम्हाला एलिमेंट्स भेटतील. पण क्रिस्टलायझेशन असं आहे की एखादा मेटल किंवा एलिमेंटमध्ये तुम्ही एखादा स्पेसिफिक काय करता, सॉल्व्हंट ऍड करता. याच्यामध्ये तुम्ही एखादा सॉल्व्हंट, सुटेबल सॉल्व्हंट ऍड करता आणि त्यानंतर त्याचं काय करायचं, इव्हॅपोरेशन करायचं. त्या प्रोसेसनी ज्या गोष्टी भेटतात त्या प्युअर क्रिस्टल्सच्या फॉर्म मध्ये भेटतात आपल्याला, म्हणून आपण त्याला क्रिस्टलायझेशन प्रोसेस म्हणतो. क्लिअर आहे? आणि ही प्रोसेस कशासाठी यूज करतो आपण? जे ओशन वॉटर पासून आपण सॉल्ट काढतोय ना, ते इव्हॅपोरेशन नसतं, दॅट इज क्रिस्टलायझेशन. आपण बघितलं की सगळे जे बीचेस वगैरे असतात त्यावरती असे मिठाचे ढिगार असतात, ते प्युअर असतं का? नाही. त्यानंतर त्याच्यावरती क्रिस्टलायझेशन होतं, त्यामध्ये एखादा स्पेसिफिक सॉल्व्हंट ऍड केला जातो. त्या सॉल्व्हंटला नंतर एक सोल्युशन क्रिएट होतं, त्याला हीट केल्यानंतर जे काही भेटतं ते असतं प्युअर क्रिस्टल्स. त्यामुळे आपण या प्रोसेसला काय म्हणतो, क्रिस्टलायझेशन. क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? बरं झालं क्वेश्चन विचारलं, त्यामुळे लक्षात आलं की एक्सप्लेन नव्हतं केलं. यश, कळालं क्रिस्टलायझेशन? मागे तन्मय इकडं कळालंय ना? ओके. बर, नेक्स्ट क्वेश्चन असं आहे, हर्षल सांगेल मला. व्हॉट इज लॅटेंट हीट ऑफ फ्युजन? ॲट बॉइलिंग पॉइंट, ॲट नाही, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. क्लिअर? त्याला म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. ओके. श्रुती, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये करतो आपण, त्या प्रोसेसला काय म्हणतो? लिक्विडला सॉलिड, सॉलिडिफिकेशन. कृष्णा, गॅसियसचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये, गॅस टू सॉलिड, नॉट सॉलिड टू गॅस. सब्लिमेशन केव्हा राहील? जेव्हा सॉलिडचं डायरेक्ट कन्व्हर्जन होईल गॅसेसमध्ये. त्याचे एक्झाम्पल काय? कॅम्फर, नॅफ्थलीन, सॅलिसिलिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, आयोडीन, अँथ्रासाइट, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे? हा, काय डिपॉझिशन मागे बघितलं ना? नाही, सांगा. डिपॉझिशन आहे. क्लिअर? गॅसेसचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये होतं, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? डिपॉझिशन. बर, आता रितेश, नेक्स्ट क्वेश्चन तुझ्यासाठी. टेल मी द फॅक्टर्स विच अफेक्ट इव्हॅपोरेशन. फॅक्टर्स अफेक्टिंग इव्हॅपोरेशन. What are the main 4 factors which affect evaporation? बेसिक आहे, सगळ्यात इझी क्वेश्चन आहे. जस्ट तुला आठवायचं की मी काय एक्सप्लेन केलं होतं. इव्हॅपोरेशन, आता बघ, सपोज पाऊस पडतो, पाणी पडलंय, ते जर इव्हॅपोरेशन होते का, कोणते 4 फॅक्टर्स जे अफेक्ट करतात? नाही, मी ज्याला विचारेन त्यांनीच सांगायचं. आज काय? यश, हा बघ, अजून एक बघितलं ना लास्ट. बर, फर्स्ट कोणता आहे? बर, टेम्परेचर कसं अफेक्ट करणार?
हे बघा, जितकं जास्त टेम्परेचर तितकं फास्ट इव्हॅपोरेशन. सनलाईटमुळेच पाणी वरती जाते. कॉमन सेन्स आहे. करेक्ट. सेकंड कोणतं आहे? सरफेस एरिया. बघा, तुम्ही मी साधं एक्झाम्पल दिलं होतं. इव्हॅपोरेशन फास्ट करायचे, तुम्ही चहा पिताना कप मधून चहा बशीमध्ये टाकता. काय करता तुम्ही? सरफेस एरिया इन्क्रीज करताय. त्यामुळे काय होतं? इव्हॅपोरेशन फास्ट होतं. थर्ड काय आहे? विंड स्पीड. बघा ना, हिवाळ्यामध्ये असेल किंवा ज्या दिवशी खूप फास्ट हवा चालेल त्या दिवशी कपडे लवकर सुकतात. का बरं लवकर सुकतात? कारण विंड स्पीड जास्त असते. आणि ह्युमिडिटी काय असते? मॉइश्चर इन एअर. सो ऑलरेडी जर मॉइश्चर प्रेझेंट असेल तर ते काय असतं? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ह्युमिडिटी जास्त, इव्हॅपोरेशन कमी. क्लिअर आहे सगळ्यांना? बर. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. हर्षवर्धन नाही आला का? तो गायबच झाला, दिसतच नाही. ओके. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन कोणी केली आहे? हु डिस्कवर्ड प्रोटॉन? धनंजय. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. किती बेसिक क्वेश्चन्स आहे. कालच झालंय ना? विसरले का इतक्या लवकर? डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. तुझं नाव काय? हा, करण. सांग. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन. धनंजय. हर्षवर्धन. रुदरफोर्ड. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन इज डन बाय रुदरफोर्ड. आणि त्या अगोदर कॅनल रेज कोणी फाइंड केले होते? गोल्डस्टेन होते. ओके. संग्राम. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन. जे थॉम्सन. करेक्ट. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स. अक्षयच ना? सांग. डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन्स. याची एक ट्रिक पण सांगितली तुम्ही काल, आठवती का? ब्लॅक पॅन्थर, न्यूट्रॉन, एकदम न्यूट्रल पर्सनॅलिटी होती. अजून काय सांगू? चार्डविक. ओके. आणि आज आपण बघणार आहे डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस. सगळ्यांना माहिती कोणी केलंय? डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस नाही माहिती? ऋग्वेद. रुदरफोर्ड. अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बघू आपण आज. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं एक अपोजिट पार्टिकल्स पण असतात. इलेक्ट्रॉनला पण असतो आणि प्रोटॉनला पण असतो. पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन कशाचा अपोजिट आहे? इलेक्ट्रॉनचा. आणि अजून एक आहे जो प्रोटॉनचा अपोजिट आहे, अँटी प्रोटॉन म्हणतो त्याला. बरं, ठीक आहे. आज आपण डायरेक्ट जे थॉम्सनची डिस्कवरी बघू. काय केलं होतं जे थॉम्सन? थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. कोणाला आठवतं जे थॉम्सनची काय डिस्कवरी होती? नाव काय होतं? प्लम पुडिंग मॉडेल. आठवतं? प्लम पुडिंग मॉडेल काय होतं ते एक्झॅक्टली? हा, इट इज अ पॉझिटिव्ह स्क्वेअर अँड दीज आर द इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड इन इट, असं त्यांनी म्हणलं होतं. याच्यामध्ये त्यांनी काही प्रॉपर ऑर्बिट्स मेन्शन नाही केले. इलेक्ट्रॉन्सचं एक स्पेसिफिक डिरेक्शन मेन्शन नाही केली. जस्ट सांगितलं की एक पॉझिटिव्ह स्पियर आहे आणि त्यामध्ये हे निगेटिव्ह चार्जेस दॅट इज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. जसं वॉटरमेलन माहिती सगळ्यांना. त्याला कट केल्यावरती काय आहे? जो रेड पार्ट आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जे ब्लॅक सीड्स असतात ते काय सांगितलं त्यांनी? इलेक्ट्रॉन्स. असं त्याचं एक प्लम पुडिंग मॉडेल होतं. कोणाचं? थॉम्सन. हे सुटेबल होतं का? याचे खूप सारे ड्रॉबॅक्स होते त्यामुळे हे एक्सेप्ट केलं नाही गेलं. त्यानंतर कोण आलं? सेकंड, रुदरफोर्ड. नंतर आपण बघणार आहे अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट ऑफ रुदरफोर्ड. रुदरफोर्डने काय केलं? एक गॅमा रेज होतं का ते? अल्फा पार्टिकल्स आणि ते कसे होते? डबली चार्ज हेलियम आयन्स पासून बनलेले होते. आता हे एक त्यांनी काय केले? गोल्ड शीट घेतली. दिस इज अ गोल्ड फॉइल.
ही एक गोल्ड फॉईल आहे आणि त्यांनी कोणते रेज बॉम्बार्ड केले या फॉईलवरती? डबली चार्ज हेलियम रेज. सो ते रेज त्यांनी जेव्हा बॉम्बार्ड केलं त्यांनी काय बघितलं? मोस्ट ऑफ द रेज डिरेक्टली विदाउट एनी इंटरप्शन पास झाले. सो ही काय गोल्ड फॉईल आहे आणि त्यामध्ये काय आहे? वेगवेगळे सब ॲटॉमिक पार्टिकल्स. सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजेच प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स अँड न्यूट्रॉन्स हे सगळे काय असतात? सब ॲटॉमिक पार्टिकल्स. ठीक आहे, त्याला पहिल्याच्यातून कळालं की मोस्ट ऑफ द रेज जे होते काय होते ते डायरेक्टली विदाउट एनी इंटरप्शन पास झाले. नंतर त्यांनी ऑब्झर्व केलं काही स्मॉल अँगल्सनी डेव्हिएट झाले. स्मॉल अँगल्सनी काय झाले? काही काही डेव्हिएट झाले. त्यावरून त्याला कळालं की काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज आहे. व्हेरी फ्यू होते ते, पण 1 in 1000 असे होते की जे डिरेक्टली काय झाले? 180 डिग्रीजला रिफ्लेक्ट झाले. 1 in 1000 म्हणजे खूप रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट असे होते की जे डिरेक्टली 180 डिग्री रिफ्लेक्ट होत आहे. त्यावरून त्याला काय कळालं की ॲटम मध्ये एक सेंटरला अशी काही एनर्जी आहे. मोस्ट ऑफ द एनर्जी जी आहे एका ॲटमची ती कुठं कन्झर्व्ड आहे? सेंटर. आणि त्या सेंटरला त्यांनी काय नाव दिलं? दॅट इज. आणि अशा प्रकारे रुदरफोर्डने कशाची डिस्कव्हरी केली? न्यूक्लियस. आणि न्यूक्लियस मध्ये काय असतात? न्यूक्लियॉन्स असतात. न्यूक्लियॉन्स कशाला म्हणतात कलेक्टिव्हली? प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. आठवतं सगळ्यांना? बरं, रुदरफोर्डचे काय डिस्कव्हरीज होतं ते एकदा लिहून घ्या. प्रॉपर्टीज, ऍप्लिकेशन्स, जे काही असेल. कन्क्लुजन त्याचं एक लिहून घ्या. फर्स्टली, most of the spaces inside the atom is empty because most of alpha particles pass through gold foil without getting deflected. जे मी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. सेकंड, very few particles were deflected from their path, indicating that the positive charge of atom occupies very little space. Third, क्लियर आहे इथपर्यंत सगळ्यांना? थर्ड, a very small fraction of alpha particles were deflected by 180 degree, indicating that all the positive charges of mass of the gold atom, all the positive charges and the mass of gold atom were concentrated in a very small volume within the atom. ठीक आहे. आणि यावरतूनच त्यांनी काय डिस्कव्हरी केली की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे कशामध्ये? ॲटम मध्ये. तो कुठं कॉन्सन्ट्रेटेड आहे?
सेंटरमध्ये, आणि जी न्यूक्लियसची रेडियस आहे ती खूप स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू द रेडियस ऑफ ॲटम. सो हे 10/5 टाइम्स स्मॉलर आहे. कशाची? रेडियस ऑफ न्यूक्लियस स्मॉल आहे, ऑब्विसली स्मॉल असणार आहे, कारण इलेक्ट्रॉन्स सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करताय अराउंड द न्यूक्लियस. असं कोणाचं हे होतं? रुदरफोर्ड. पण त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. काय ड्रॉबॅक्स होते? त्यांनी काय सांगितलं की इलेक्ट्रॉन्स कसे रिव्हॉल्व करताय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आणि ते काय करताय? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये जसं रिव्हॉल्व करताय ते ऍक्सिलरेटिंग फॉर्ममध्ये आहे. जर इलेक्ट्रॉन्स ऍक्सिलरेट करताय तर एक टाइम असं येणार की ते काय करणार? इलेक्ट्रॉन्स विल लूज देअर एनर्जी. आणि जेव्हा इलेक्ट्रॉन्स त्यांची एनर्जी लूज करेल तेव्हा काय होईल? ते कुठं फॉल करतील? न्यूक्लियसवरती. सो जेव्हा ते इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसवरती फॉल करतील तेव्हा काय होईल? ॲटमला ते अनस्टेबल करेल. पण आपल्याला काय माहिती? ॲटम काय आहे? स्टेबल आहे. सो त्यामुळे त्याची ही थेअरी ह्या एका गोष्टीमुळे काय झाली आहे? मोस्ट एक्सेप्टेबल नव्हती. कोणाची? रुदरफोर्ड. क्लिअर इथपर्यंत? काय होतं की इलेक्ट्रॉन जे आहे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करताय आणि ते ऍक्सिलरेटिंग फॉर्ममध्ये, आणि ऍक्सिलरेटिंग फॉर्ममध्ये असल्यावरती जेव्हा ते इलेक्ट्रॉन त्याची एनर्जी लूज करेल ते कुठं फॉल करताय? न्यूक्लियसवरती. आणि काय करताय? त्याची एनर्जी लूज केल्यामुळं इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसवरती फॉल करताय आणि ॲटमला काय करताय? अनस्टेबल करताय, विच इज इनकरेक्ट. कारण आपण बघितलं ॲटम काय आहे? स्टेबल असतो. सो इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर आला नील बोर. नील बोरचं सगळ्यात इम्पॉर्टंट हायपोथेसिस काय होतं? की त्यांनी शेल्सला नाव दिलंय एनर्जी लेवल्स. आता फर्स्ट जे असेल, आता आपण बघितलं फर्स्ट एनर्जी लेवल, सेकंड एनर्जी लेवल, थर्ड एनर्जी लेवल, अँड फर्स्टला काय नाव दिलं त्यांनी? सेकंड, थर्ड अँड फोर्थ. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे एनर्जी लेवल्स हे कोणाची डिस्कवरी होती? नील बोर. आणि नंतर नील बोर अँड बरी हे दोन सायंटिस्ट होते. त्यांनी एक फॉर्म्युला कॅल्क्युलेट केला की इलेक्ट्रॉन्स कसे फील केले पाहिजे ह्या ऑर्बिट्समध्ये, आणि त्याचा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. काय आहे तो? 2n². ह्या फॉर्म्युलानुसार इलेक्ट्रॉन्स काय केले जातात? वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये फील केले जातात. आता एन काय रिप्रेझेंट करतं? नंबर ऑफ ऑर्बिट. हे ऑर्बिटचा जो नंबर असेल ते एननी रिप्रेझेंट करेल. आता फर्स्ट मध्ये किती असले पाहिजे? फर्स्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स? बघा, एनच्या जागी 1 पुट करा. 2 × 1². काय येते हे? सेकंड ऑर्बिट मध्ये किती राहील? 8. बघा, n² म्हणजे 2² किती? 4. 4 2 जा 8. सो एल मध्ये किती राहील? 8 इलेक्ट्रॉन्स. एम किती आहे? थर्ड. 3² 9. 9 2 जा 18. सो बघा, फर्स्ट मध्ये 2, 8, 18, 4² 16 × 2. सो ह्या प्रोसेसने काय करतो आपण? इलेक्ट्रॉन्स डिपॉझिट केले जातात ऑर्बिट्स मध्ये. क्लिअर आहे? फॉर्म्युला लक्षात राहील सगळ्यांना? 2n². बर, जे आउटर मोस्ट ऑर्बिट असतं कोणत्या पण एलिमेंटचं, त्यामध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात? आउटर मोस्ट ऑर्बिट 8. त्यालाच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स पण म्हणतात. सो व्हॅलेन्सी कशी व्हॅरी करते कोणत्या पण एलिमेंटची? 0 to 4, 4 to 0 1 2 3 4, 3 2 1 0, 1 2 3 4, 3 2 1 0. पण काही एक्सेप्शन्स पण आहे. माहिती आहे? फॉस्फरस 2 व्हॅलेन्सीज शो करतात. काय आहे माहिती आहे? फॉस्फरस 3 पण करतं. 3 and 5 ह्या 2 व्हॅलेन्सीज आहे. हाफ फील्ड जरी असेल तरी स्टेबल असतं, आणि कम्प्लिटली फील्ड असेल तरी स्टेबल असतं. सो हे 2 व्हॅलेन्सीज आहे कोणाच्या? फॉस्फरस. माहिती असू द्या फक्त. याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे NDA ला. सो इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर तुमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती काय असतं? ॲटॉमिक मास नंबर माहिती आहे. इम्पॉर्टंट राहिले तुमचं फक्त या चॅप्टर मध्ये आयसोटोप्स आणि आयसोबार्स. आयसोटोन्स पण असतं. माहिती आहे आयसोटोन्स काय असतं?
बरं ठीक आहे, त्या अगोदर आपण आयसोटोप्स आणि आयसोकॉर्स बघू. फर्स्ट व्हॉट इज आयसोटोप्स? माहिती सगळ्यांना? atoms having same atomic number but different. लिहून घ्या. मग एक्सप्लेन करायची गरज आहे का? लिहून घ्या. एलिमेंट्स हॅव्हिंग सेम atomic नंबर बट डिफरंट atomic मास नंबर. त्याचं तुम्हाला मी एक्झाम्पल कालच सांगितलं होतं आयसोटोपचा. हायड्रोजन, चुकीचं लिहिलं मी. कारण ॲटॉमिक नंबर कुठे लिहिता? बॉटमला. ॲटॉमिक मास कुठे लिहिता? आणि ॲटॉमिक नंबर कशाला डिनोट करता माहितीये? करेक्ट आहे ना? काय पण चुकलंय? काय चुकलंय? ॲटॉमिक नंबर झेड असतो. ॲटॉमिक नंबर इट इज डिनोटेड बाय झेड. करेक्ट आहे. ॲटॉमिक मास ए ने डिनोट करतो. क्लिअर आहे? बरेचे नाव आहे प्रोटियम. याला काय म्हणतात माहितीये? ड्यूटेरियम. ड्यूटेरियम. आणि याला काय म्हणतात? आणि हा एक काय तुम्हाला मी कालच सांगितलं, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप. Protons are present in nucleus of atoms. It is the number of protons of an atom which determine its atomic number and it is denoted by Z. So atomic number is denoted by Z is the correct. Clear आहे? हे विचारत पण नाही तुम्हाला, फक्त माहिती पाहिजे. त्यानंतर आयसोटोप्सचे काही एक्झाम्पल आहे जे खूप इम्पॉर्टंट आहे. रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स अँड देअर युजेस. मी काल तुम्हाला सांगितलं होतं, आठवतं का? एक होता आयोडीन 131, कोबाल्ट 60 अँड युरेनियम. हे 3 रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आणि याचे युजेस. आयोडीन कशासाठी होतो? गॉइटर ट्रीटमेंट. कोबाल्ट 60 बघा, सी फॉर कोबाल्ट, सी फॉर कॅन्सर. अँड युरेनियम 235 न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये यूज होतो मॉडरेटर म्हणून. मॉडरेटर म्हणून अजून एक यूज होतो ग्रॅफाइट. माहिती ना? ग्रॅफाइट न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये यूज होतो. सो हे लक्षात ठेवा. आयोडीन 131 गॉइटर ट्रीटमेंट, कोबाल्ट 60 कॅन्सर ट्रीटमेंट अँड युरेनियम 235 हा जो आहे तो न्यूक्लिअर रिॲक्टर्स मध्ये यूज. अजून भरपूर एक्झाम्पल्स आहे. मला एक सांगा, क्लोरीनचा ॲटॉमिक मास नंबर काय? क्लोरीन क्लोरीनचा काय? क्लोरीन क्लोरीन एक्झॅक्ट काय नाही. What is the atomic mass number of chlorine? That is 35.5. बर कस काय? आज कस काय असं एकदम ऑड व्हॅल्यू भेटली आहे? नाही, दुसरं रिझन आहे. हा काय? क्लोरीन. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 70. ॲटॉमिक मास मग आपण 35.5 का वर घेतो. हे दोन आयसोटोप्स आहे जे प्रेझेंट आहे क्लोरीनचे. काय आहे?
आयसोटोप्स आपण काय घेतो व्हॅल्यू आता याच्या मागे रिझन असं आहे की हे जे दोन आयसोटोप्स आहे नेचरमध्ये कोणत्या क्वांटिटीमध्ये किती क्वांटिटीमध्ये भेटतात त्यानुसार त्याचं ॲव्हरेज काढलं जातं आणि मग त्याचा ॲटॉमिक मास डिसाईड केला जातो. म्हणून हे जे पॉईंटच्या व्हॅल्यू येतात त्यामुळे जर आपण याचं सरळ ॲव्हरेज काढलं तर काय भेटलं असतं आपल्याला 36 बरोबर आहे ना. पण आपण काय घेतो 35.5 का बरं कारण हा जो आयसोटोप आहे हा याची क्वांटिटी आहे 75% आणि हा भेटतो फक्त 25%. सो हे जे 25% इकडं शिफ्ट झाले त्यामुळे त्याचं व्हॅल्यू काय झाली आहे 35.5. आता कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला लगेच कळेल. हे 35 बघा 75% प्लस हे जे 37 आहे याचं 25% घ्या आणि डिवायडेड बाय 2 करा कॅल्क्युलेट सगळ्यांनी करायचं. 75% ऑफ 35 प्लस 25% ऑफ 37 डिवायडेड बाय 2. काय व्हॅल्यू भेटेल व्हॅल्यू तर माहिती ना तुम्हाला. ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली वर्क कसं कर. ठीक आहे. नंतर आहे आयसोबार्स. आयसोबार काय असेल मग अरे सांगा जोरात थोडस. आयसोटॉप्स मध्ये काय बघितलं आपण सेम ॲटॉमिक नंबर अँड डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. आता आयसोबार्स मध्ये एक्झॅक्टली डिफरंट असेल सेम ॲटॉमिक मास नंबर पण डिफरंट ॲटॉमिक नंबर. क्लिअर. एक्झाम्पल्स पाहिजे घ्या आर्गॉन पोटॅशियम अँड कॅल्शियम. आर्गॉन पोटॅशियम कॅल्शियम भरपूर आहे माहिती असू द्या एखादं फक्त. झालंय तुमचा हा चॅप्टर. यामध्ये इम्पॉर्टंट काय तुम्हाला अजून हा मी तुम्हाला एक दोन फॉर्म्युले सांगितले होते आठवता का कशाचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. आठवता सांगा काय नंबर ऑफ मोल्स काय मास डिवायडेड बाय अजून एक सांगितलं होता नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय हे दोन फॉर्म्युल्यावरती आपल्याला भरपूर सारे नंतर काय सॉल्व्ह करायचे न्यूमेरिकल्स. ओके ठीक आहे. इतकंच आहे ह्या चॅप्टरमध्ये. उद्यापासून आपलं केमिकल रिॲक्शन्स बॉन्डिंग वगैरे बघू आपण काय असतं. त्या अगोदर आज जितकं झालं सगळं रिवाइज करू. ठीक आहे. बरं आता कंबाईंड आन्सर पाहिजे मला सगळ्यांचा आवाज पाहिजे. डिस्कवरी ऑफ प्रोटॉन रुदरफोर्ड. डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन डिस्कवरी ऑफ न्यूट्रॉन चार्डविक आणि डिस्कवरी ऑफ न्यूक्लियस रुदरफोर्ड. बर हु इज नोन ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. मॉडर्न केमिस्ट्रीचं कोण आहे अँटोने लेव्हॉइझर. बर अँड हु इज नोन ॲज काय म्हणतो त्याला ठीक आहे जाऊ द्या ते आठवत नाही मला ते नाव काय होतं. बर त्यानंतर इम्पॉर्टंट होतं की हा प्लम पुडिंग मॉडेल कोणाचं होतं
जे जे थॉम्सन. आणि व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्बिट 2n². बर, ते कोणी केलं होतं? नील बोर अँड बरी हे दोन सायंटिस्ट होते, त्यांनी ते केलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं? आयसोटोप्स अँड आयसोबार. मी तुम्हाला सांगितलं होतं कोबाल्ट कशाच्या ट्रीटमेंटसाठी यूज होतो? कॅन्सर. आयोडीन गॉइटर ट्रीटमेंट. आणि युरेनियम न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये यूज होतो. करेक्ट. अजून यामध्ये इम्पॉर्टंट काय? हा, रुदरफोर्डचा एक्सपेरिमेंट सगळ्यांना क्लिअर आहे. कोणते रेज त्यांनी बंबार्ड केले होते? अल्फा रेज. कशापासून बनले होते? डबली चार्ज हेलियम रेज. क्लिअर सगळ्यांना? लक्षात राहील? हा, आता इथपर्यंत कोणाला काय डाऊट? याच्यावरती तुमची लवकरच टेस्ट असणार आहे. अराउंड 50 क्वेश्चन्स राहील. कोणता चॅप्टर राहील, काय राहील, कोणते क्वेश्चन्स राहील, तुम्हाला जेव्हा टेस्ट भेटेल तेव्हाच कळेल. आणि त्यानंतर काय होणार आहे? दॅट्स अप टू कुणाल सर. सो रिवाइज करा. एकच सांगू शकतो मी, दुसरं काही नाही. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अवोगॅड्रोज कॉन्स्टंट? 6.022 इंटू 10⁻23. ओके. बर, तुमच्यासाठी अजून एक क्वेश्चन आहे. आता याचा आन्सर देणार आहे मला कोण देणार? कोणाला क्वेश्चन विचारू सांगा. चला, बर, तुलाच सांग. व्हॉट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन्स? लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन्स. तुझं नाव काय? वेद आहे ना? नाही, पण माझं याचा आन्सर क्षितिज कडूनच पाहिजे. व्हॉट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन्स? हा, वेद सांग. करेक्ट. करेक्ट आहे ना? इतका कॉन्फिडन्स कुठून येतो? याचा आन्सर कोण देणार आहे मग? धनंजय, पहिले तर बुक बंद करा. चला, एकाची पण बुक ओपन नाही दिसली पाहिजे मला. व्हॉट इज लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन्स? काय स्वयं? ओके, करेक्ट आहे. अजून चांगल्या प्रकारे कोण सांगू शकता? ईश्वर. इन अ केमिकल सबस्टन्सेस एलिमेंट आर ऑलवेज प्रेझेंट इन अ फिक्स्ड और डेफिनाइट प्रोपोर्शन्स बाय मास. एक फिक्स्ड मासच्या प्रोपोर्शन्स मध्ये प्रेझेंट असतात. हा, ऋग्वेद, तन्मय, काय गप्पा चालू आहे? काही ग्रुप डिस्कशन झाले की इम्पॉर्टंट? ऑर्गनाईज करायचं का? टॉपिक पण आहे माझ्याकडे. लगेच ग्रुप डिस्कशन स्टार्ट करावं. डिबेट कॉम्पिटिशन ठेव. करायचं ऑर्गनाईज? आहे का काही तुमच्याकडं इंटरेस्टिंग टॉपिक? आम्हाला पण सांगा. बर, मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास याचा आन्सर देणार मला यश. बरोबर आहे, आठव. खूप इझी आहे. हा, मग काय करू शकतो आपण? मास कॅन नेदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन ओनली बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अदर फॉर्म ऑफ एनर्जी. बर, मला आता आन्सर देणार आहे संग्राम. व्हॉट इज टिंडाल इफेक्ट? वेन लाईट कोणत्या पण लँग्वेज मध्ये एक्सप्लेन कर, काही प्रॉब्लेम नाही. हा, म्हणजे when a beam of light passes through dense canopy of forest and it scatters, and this phenomenon
phenomenon is called as Tyndall effect. बर, what is, आता थांबा, याचा आन्सर देणार आहे आर्या. What is diffusion? Diffusion, अरे हे इतके बेसिक कन्सेप्ट आहे, 9च्या कन्सेप्ट आहे, आणि याच्यावरती क्वेश्चन जेव्हा येतील ना, तुम्हाला असं काही काही वाटत असेल खूप इझी आहे, आणि काही काही असं वाटत असेल की खूप अवघड आहे, कारण त्यांनी अभ्यास नसेल केला 9-10th मध्ये, कोविड पिरियड मध्ये झाला असेल तर. पण या बेसिक कन्सेप्ट हा वरती इझी क्वेश्चन्स येतात, फ्रीचे मार्क्स असतात तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये, आणि हे हातातले मार्क्स बिलकुल सोडायचे नाही. काय असतं डिफरन्स? करेक्ट, इंटरमिक्सिंग ऑफ 2 or more सबस्टन्सेस, त्याला काय म्हणतो आपण? डिफ्युजन. श्रावणी, ऑस्मोसिस काय असतं मग? करेक्ट, जे वॉटर मध्ये डिफ्युजन होतं त्यालाच आपण काय म्हणतो? ऑस्मोसिस. क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, आता मला याचा आन्सर सांगणार आहे पृथ्वी. Which element is present in nail polish remover किंवा नेल पेंट्स? कोणता एलिमेंट आहे जो प्रेझेंट असतो? असे क्वेश्चन्स येतात बायो मध्ये, तर खूप खतरनाक क्वेश्चन्स येतात. अरे तसे नाही रे, लगेच हसायला लागले पोर, काही खरं नाही. ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स कसे आहेत माहिती का बायो मध्ये? इफ Yash and Rigved got in a fight and Rigved broke, म्हणू शकतो की, किंवा डॅमेज द स्मॉल इंटेस्टाइन्स ऑफ यश, देन टेल मी विच टिश्यूज आर डॅमेज. असे क्वेश्चन फॉर्म होता, म्हणजे तुमचे फाईट झाले आणि त्याचे स्मॉल इंटेस्टाइन्स डॅमेज झालेले. जसं शिवाजी महाराजांनी आतडे नव्हतं काढले का बाहेर, सो कोणते काय म्हणतात त्याला, टिश्यूज डॅमेज झाले. असे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स खूप येतात इंडियन सीडीएस. आज आपल्याला माहिती आहे की किडनीमध्ये कोणते टिश्यूज असतात? क्युबॉइडल. आणि एलिमेंटरी कॅनलमध्ये कोणते असतात? कॉलमनार. मग इंटेस्टाईन मध्ये कोणते असतात? सो काय, जोरात बोल ना. लॉन्जिट्युडिनल टिश्यू असता का? टॉल इपिथेलियल असतात. टॉल इपिथेलियल. मग सिंपल स्क्वॅमस कुठे असतात? स्क्वॅमस कुठे असतात? हे खूप क्वेश्चन्स विचारतात बायोमध्ये. इंटरेस्टिंग सब्जेक्ट. बरं, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? ठीक आहे, चल. उद्या केमिकल रिएक्शन्स अँड टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स बघू आपण.